नमस्कार. आळू वडी बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने न उकडून घेतलेली आहे. फक्त भाजून घेतलेली आहे. बघू शकता किती मस्त झालेली आहे. एकदम सॉफ्ट, खूप छान बनते. अन्नपूर्णा रेखा. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मग आज आपल्या किचनमध्ये बनवतोय आळू वडी. हे आळूच्या 2 गड्डे घेतलेले आहेत मी. छान हिरवीगार ताजे आळू आहे. त्याचे असे देठ काढून घ्यायचे आहेत आपल्याला पानांचे, आणि पानं स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 वेळा. अशा प्रकारे मी धुवून घेतलेले आहेत पानं, आणि त्यांना पाण्यातच ठेवायचे. आणि हे 1.5 वाटी बेसन पीठ, कांदा आणि हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत. आता पहिले ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. मिरची, जिरं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ घालायचे. आणि ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे ठेचा बनवून झालेला आहे. एकदम झटपट बनतात ह्या वड्या आणि एकदम सोपी पद्धत आहे. नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम सोपी पद्धत आहे. झटपट जर बनवायच्या असतील आळूच्या वड्या तर या नक्की बनवून पहा. हे आपण बेसन घेतलेले आहे एका भांड्यात. 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा घालायचा. कांद्यामुळे छान चव येते. नाही घातला तरी चालतो, पण मला आवडतो म्हणून मी कांदा घालत असते. ठेचा घालायचा आहे. तीळ घालायचे. तीळ सुद्धा ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालतील. थोडीशी हळद, कोथिंबीर, आणि आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे, त्यामुळे हातानेच मिक्स करून घेणार आहे मी. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. पातळ बनवायचं नाही, पीठ घट्टसर बनवायचे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये मला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. बेल आयकॉनवरती प्रेस करा. अशा प्रकारे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. आता पानांना आपण पीठ लावून घेणार आहोत. अशा प्रकारे पीठ लावायचे. घट्टसर पीठ घ्यायचे, पातळ नाही करायचे, त्यामुळे व्यवस्थित बसले जातं. आणि आपल्याला त्याची व्यवस्थित घडी करून घ्यायची. अशा प्रकारे मस्त बनलेली आहे. जास्त तेल वगैरे घेत नाहीत या वड्या. अजून मी एक बनवून दाखवते. अशा प्रकारे ही पण वडी बनवून घ्यायची आपल्याला.